कामगार चळवळीमधून त्यांचा ते निर्णय असेल आणि त्या संदर्भात आमचे वरिष्ठ बोलतील. पण आपल्याला काही कल्पना होती का? आपल्याला काही कल्पना होती या संदर्भात? आत्ताच कळल्यामुळे मला पण कल्पना नव्हती, त्याचं माहिती घे. नाही मी काय एवढं. संजय पाटील यांच्या प्रवेशानंतर त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यांना आता माहिती मिळेल ना त्याची. वैभव नाईक आहेत माझ्यासोबत. वैभवजी बोला. पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सक्रिय होताना पाहिलं. सचिन अहिर हे शिवसेनेत पक्ष प्रवेश करतात, त्यांना विधान परिषद उपसभापतीची उमेदवारी देखील देण्यात आलेली आहे. खरं तर आपण बघितलं असेल की आज प्रत्येकजण सत्तेकडे जातो आणि त्या संदर्भात हा पण निर्णय झाला असेल, परंतु हा निर्णय या संदर्भात माहिती घेतली जाईल, आमच्या आणि वरिष्ठ बोलतील. परंतु सचिन अहिर खूप अत्यंत जवळचे मानले जात होते, मातोश्रीचे आदित्य ठाकरेंच्या अत्यंत निकटवर्ती समजले. त्यामुळे किती पक्षावर धक्कादायक आहे? निश्चित धक्कादायक आहे. पण त्याच्यामुळे आदित्य ठाकरेंच्या 2029च्या उमेदवारीला काही धक्का बसेल काय नाही, वाटतं? तो आता त्याचा काही सध्या हा विषय होणार नाही, परंतु निश्चित धक्कादायक आहे. ओके. सचिन अहिर यांचं हे पक्षांतर का महत्वाचं ठरतंय? सचिन